जय श्रीराम. जय गुरुदेव. आपण आतापर्यंत जे जे ज्ञानमोती वाचले, जी जी चर्चा केली, त्याच्यात आपल्याला आतापर्यंत कळलं की ह्याच्यात दुःख आहे, त्याच्यात दुःख आहे. माणसं नाती बदलतात, स्वभाव बदलतात, आपल्या भावना बदलतात, दुसऱ्याच्या भावना बदलतात, परिस्थिती बदलते, सतत अनुभव बदलतात. मग सुख कशात आहे? सुख कशातच नाही का? सुख आहे. पण इथे काय, आता आपला अंतरात्मा जो झोपलाय ना, ते जाग करण्याचं काम करतं. योग वसिष्ठ काय करतं? अंतरात्मा जाग करण्याचं काम करतं. कारण प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला सुखात प्रॉब्लेम नाही, सुखच पाहिजे फक्त आपल्याला. पण दुःख नको. दुःखाला रेजिस्ट करतो आपण. हा, त्यामुळे सुख एन्जॉय कर, किंवा तुझ्या आयुष्यात सुख आले ना, आता त्याच्याकडे लक्ष दे, असं म्हणायची गरज पडत नाही. त्यामुळे अंतरात्मा का जाग करतात? कारण अरे, हे सुख आणि दुःख दोन्ही येतं आणि जातं, हे सांगतात आपल्याला. आणि आपण काल शरणागती पत्करली. परमेश्वरा, मी आहे हा असा आहे, मी आहे ही अशी आहे, माझ्याकडून अनंत अपराध झालेत, माझ्याकडून खूप चुका झाल्यात, कारण मी अज्ञानी होते. त्यामुळे ज्ञानाची पहिली पायरी आहे अज्ञान. आपण कबूल केलेलं आहे. जसं रामाने आपलं प्रतिनिधित्व करून ह्या ग्रंथात कबूल केले की मी अज्ञानी आहे. जेव्हा आपण स्वतःला अज्ञानी कबूल करतो, मान्य करतो, तेव्हाच कुठं ज्ञान मिळायला सुरुवात होते. त्यामुळं ही पहिली पायरी आहे अंतरात्मा जाग करण्याची, की आपण अज्ञानी आहोत. आपल्याला इथं सांगितलं की आपल्या मनात येतं की जीवनाला काही अर्थ आहे का? हा, जीवनाला काही अर्थ आहे का? कशासाठी आपण जगावं? हे केव्हा कळतं? जेव्हा आपल्याला कळतं की माझ्या हातात काहीच नाहीये, मी अज्ञानी आहे. हा, मी हे रोज रोज उठतो, तेच तेच करतो, तेच तेच करते, काय ह्याला काही अर्थ आहे का? हा, या जीवनात आपण आलो आहोत की आपणाला पाठवलंय, आपल्याला ढकलून दिलंय का इथं असं टाकलंय परमेश्वराने, जाऊन जा, काय करायचं, खेळ खेळायचे, समजून घे. हा, काय उद्दिष्ट आहे या जीवनाचं? त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. हा, बाकी उगीच टाइमपास किंवा काहीतरी प्रमोशन पाहिजे, नातू व्हावा, नात व्हावी, माझा आजार बरा, ह्याच्यासाठी हा ग्रंथ अजिबात नाहीये. मोक्षोपाय संहिता ही मोक्षासाठी आहे. आणि ज्याला मोक्ष पाहिजे त्याला काय पाहिजे? हा, मोक्ष म्हणजेच नको मला काही. निरिच्छ होण्यासाठी आपल्याला काय? मोक्षाची पहिली पायरी निरिच्छ होणं. हा, म्हणून तर मनाचा विलय करायला सांगितलं काल आपण जे वाचलं. कारण हे जग मनातच निर्माण होतं, म्हणूनच ते भ्रामक आहे, म्हणूनच ते मिथ्या आहे. आणि जेव्हा मनच नष्ट होईल, तर त्याच्याबरोबर जग पण नष्ट होईल. त्यामुळं जेव्हा उजेड पडतो तेव्हा अंधार कुठं गेला शोधावा लागत नाही. उजेड पडला, बटन दाबलं, ट्यूबचा प्रकाश पडल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो. तेव्हा बाकीच्या गोष्टींना काही अर्थच आहे. सुख आहे का दुःख आहे? हा, मनात येतं. घाण्याला बैल जुंपतात, ते गोल 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 तिथल्या तिथे फिरत असतात, मेरी गो राऊंड. हा, अँड देर इज नो मेरी. हे एक अजून आयरनी आहे. तर त्यांचे डोळे बांधलेले असतात घाण्याच्या बैलाचे. इथं तर स्थिती अशी आहे की आपलेही डोळे अज्ञानानं बांधलेले आहेत. आपलेही डोळे अज्ञानानं बांधलेले आहेतच. आपणही संसार चक्रात फिरत आहोत. उद्दिष्ट नाही, या संसाराचं चक्र कसं चालतं माहिती नाही, याचे नियम माहिती नाही, याची तत्व माहिती नाहीत, ती रचना माहिती नाही. रचना कोणी केली, कशासाठी केली, कोण आहे हा रचयिता, काहीच माहिती नाही. त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. हा, पण इथं आपणालाच पिळून आपलंच तेल निघतंय ना. या संसार चक्राचं माहिती नाहीच आहे. पण ह्या संसार चक्रात आपणच पिळले जातो ना, आपल्यातनच तेल निघतंय. आणि ह्याचा सगळ्याचं काय गौड बंगाल आहे. हा, तर काय इथं सुख नाहीच आहे का? असं काय नाहीये. कदाचित तुम्ही म्हणाली काय सगळं निगेटिव्ह बोलतायत ताई, सगळे ज्ञानमोती सांगतायत आणि म्हणतात की इथं सगळं सुख मिळेल, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. इथं तर सगळ्या गोष्टी अशा बिटर ट्रूथ सांगितल्या जातात की धसकाच बसलाय सगळ्यांना. असं नाहीये. तर सर्वांना दुःख भोगावं लागतंच का? हं, इथं सुख नाहीच का? मग जीवनातली सुख गिळायची का दुःख चगळायची? हा, जीवनातली सुख गिळायची आणि दुःख चगळायची. ही वाईट खोड कशाला हवी आहे? म्हणून हे ज्ञान आहे. हा, आपण सुख चगळतो तेही दुःखी मनाने, हा, आणि दुःखही चगळतो त्यानेही दुःखी होतो. मग खरं सुख कशात आहे? आणि सुख संपतं का? आपल्याला वाटतं सुख कधीच संपू नये, जीवनात ही घडी अशीच राहू दे, असं काही नसतं. अशी घडी बिडी कधीच अशी राहत नसते. मान्य आहे, इथं सुख गोविंद देवगिरी महाराजांनी जे सांगितलं, गाईचं धारोष्ण दूध, आईचे कौतुक भरले डोळे, आईचं प्रेम, वडीलधाऱ्यांचे मंगल आशीर्वाद, भावंडांचं रुसणं फुगणं, सण वार, आता दिवाळी आलीये,
नवीन कपडे, एन्जॉयमेंट, मित्र मैत्रिणी, हसणं, हा, चांगलं चुंगलं खाणं, सगळ्यात सुख आहे ना. ते सुख आहेच आहे. रुसणं फुगणं, पत्नीची वाट बघणं, पतीची वाट बघणं, गुरुजनांची सुगंधी शिकवण. पण सरत्या उन्हाळ्यात अंगाची लाही झाली आणि पहिली पावसाची सर आली की त्या पावसात भिजण्यानं आपण सगळेच सुखी होतो ना, सुखावतो ना, आनंद वाटतो ना, पावसात भिजतो, भजी खातो, मजा करतो. की हे आळवावरच्या पाण्यासारखं हे सगळं सुख. हं, दिसतं सुंदर. हाय आपला. हा, तर इथे सुख पण आहे, पण ते सुख टिकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. सुख आपल्याला पाहिजे असतं, आपल्याला दुःख नको असतं. त्यामुळे आपण दोन्हीला हो म्हणू शकतो ह्या ग्रंथाच्या ज्ञानाने. हो म्हणजे कसं, दोन्हीला आपला ऍक्सेप्टन्स वाढतो आणि ह्या जगाकडे खेळ म्हणून बघण्याची दृष्टी आपली वाढते. कारण ज्ञानचक्षु मिळतो आपल्याला. या दोन्ही डोळ्यांनी आपल्याला दृश्यच खरं वाटतं. जे काही दिसतंय तेच सत्य वाटतं आपल्याला. त्यामुळं आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया की त्यांना काय म्हणायचं, आपली शरणागती झाली, आपल्याला हे ज्ञान का पाहिजे आणि ह्या ज्ञानाचा अधिकारी कोण, हे आपण थोडक्यात चर्चा केली. आणि मनाचा पूर्ण निराश काल वाचला आपण. जग आपल्या मनातच असतं. जग बाहेर, कारण माझ्या मनातलं जग मला दिसतं. तुमच्या मनात जे जग तुम्ही निर्माण केले त्याप्रमाणे तुम्हाला जगातली लोक, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती दिसतात. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मनाचाच निराश केला तर जगाचाच निराश होईल. म्हणूनच ते भ्रम आहे. आणि जर जगाचाच निराश झाला तर आपण सुख दुःखाच्या पलीकडे जाऊ. आपण ब्रह्मज्ञानी होऊ, आत्मज्ञानात जगू शकतो. त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे की आत्मसाक्षात्काराच्या योगानेच सिद्ध होतो. हे आपण काल वाचलं की अचल, निभ्रांत, मोहादी, सर्व शत्रुरहित असे सार्वभौम आत्मसुख. हे सगळे शत्रुरहित म्हणलेलं आहे. म्हणजे जे भ्रांती आहे, मोह आहे, लोभ आहे, सुख दुःख आहे, मान अपमान आहे, हे मनात आहे आपल्या. बाहेर तसं काहीच नाहीये. मग मनाचाच निराश केल्यावर आपल्या मनात जे आपण जग निर्माण केलंय ते संपून जाईल ना. मग कशाला महत्व राहिलं, कशालाच महत्व नाही राहिलं. त्यामुळं इथे त्यांनी, आपण काल चर्चा केली की एकदा का आपली टेस्ट उच्च प्रतीची झाली आत्मज्ञानाच्या मदतीने, हा, उच्च प्रतीची टेस्ट झाली की आपल्याला हे विषय, हे सगळे बाहेरच्या मोह, हा, हे पाहिजे ते पाहिजे, आसक्ती, ह्या सगळ्या टेस्ट नकोशा वाटतात. त्या सगळ्यात खालच्या लेवलच्या टेस्ट होऊन जातात. तेव्हा आपण उच्च प्रतीची चव दिलेली आपल्या बुद्धीला ज्ञानाची. हा, त्यामुळे त्याच्यात स्थिर कसं राहायचं ते इथून पुढच्या सूत्रात आपण बघूया. आपण आधी त्यांनी आपल्याला सुरुवात केली आहे, बॅकग्राऊंडला सांगितले शम संतोष विचार सत्संगती किती पॉवरफुल आहे. म्हणजे विचार किती पॉवरफुल, विचार काय काय करू शकतात. एका हुकुमशहाच्या विचारात डोक्यात आलं की एक अख्खी रेस समाप्त करायची, नष्ट करायची. तर हिटलरने कितीतरी जूनचा नरसंहार केला. त्यामुळे ह्या विचारात इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे त्याच्यात. त्यामुळे शुभ संकल्पाकडे जातो माणूस जेव्हा सत्संगात येतो, साधनेत येतो, जेव्हा जप करतो, हा, जेव्हा तो परमेश्वराशी अगदी अनन्य भावे शरण जाऊन श्रद्धाने त्याची भक्ती करतो, तेव्हा त्या भक्ताच्या अणुरेणूत बदल होतात. त्याच्या वाणीत बदल होतो, त्याच्या दिसण्यात बदल होतो, त्याच्या चक्रात बदल होतो. जे शरीरात चक्र असतात म्हणजे कुंज असतो स्नायूंचा, त्याचं आरोग्य सुधारायला लागतं. त्याच्या पंचकोशात बदल होतो, सूक्ष्म देहात बदल व्हायला लागतो. इतके बदल होतात आणि त्याच्याकडून काहीही प्रमाद घडत नाही. तेव्हा जाऊया आपण 51 क्रमांकाच्या सूत्रावर. त्यामुळे काय होतं, आपली टेस्ट हाय झाल्यावर विषय, वासना, इच्छा, हलक्या प्रतीच्या गोष्टी नकोशा वाटतात. आपोआपच आपण तिथून दूर जातो. तर 51व्या सूत्राकडे जाऊया आपण. संसार भावनेमुळे संसारात बुडून गेलेल्या मनाला, बघा हा, संसार भावनेमुळे संसारात बुडून गेलेल्या मनाला दृढ प्रयत्नाच्या बळावर मनानेच संसाराबाहेर काढले पाहिजे. हा, हिऱ्याने हिरा कापला पाहिजे, काट्याने काटा काढायचा.
असतो. विष जेव्हा सर्पाचं विष जेव्हा भिंत दंशाने, तेव्हा त्या सर्पाच्याच विषाचं इंजेक्शन दिलं जातं. व्हॅक्सिन, कोविडचं व्हॅक्सिन जे आपण घेतलं त्याच्यात कोविडचेच विषाणू होते. तर मनानेच मनाचा काटा काढायचा आहे. जे मन आपल्याला सैरावैरा धावायला लावते, इंद्रियांच्या मागे पळवते, हा, आपल्या सगळ्या गोष्टीत तो स्वतःची सत्ता गाजवतो, तर ते काय करायचं आपल्याला? त्याच्याच मनाच्याच दृढ प्रयत्नाच्या बळावर मनानेच संसाराच्या बाहेर काढायचंय. याखेरीज दुसरा उपाय नाही. तुमच्या मनाने माझ्या मनाला मी दृढ करू शकत नाही. मला माझ्या मनावर मलाच काम केलं पाहिजे. त्यामुळं दृढ निश्चय कुणी करायचा आहे? ज्याचा त्याने. मनाचं सामर्थ्य कुणी वाढवायचंय? ज्याचं त्याने. त्यामुळे हा ग्रंथ आपल्याला मार्ग दाखवतोय. आपण सत्संगात चर्चा करतो, चिंतन मनन करणार, वाचन करणार, पण मेहनत ही ज्याची त्याने घ्यायची आहे आपल्या मनावर. मनच मुख्य आहे. त्यामुळं मनावर इतके सारे ग्रंथ लिहिले गेले आणि मनावर 32,000 श्लोकांचा संस्कृत ग्रंथ लिहिला गेला. म्हणजे मन असं नाही की सहजासहजी वळेल. हा, त्याच्यासाठी दृढ निश्चय, दृढ प्रयत्नच गरजेचे आहेत. त्यामुळे काय करायचं? आपल्याला पहिल्यांदा विनम्र व्हायचंय, आपला अभिमान कमी करायचा आहे. त्याने काय होतं? विनम्र झाल्याने आपल्या जगाकडून अपेक्षा कमी होतात. हा, विनम्र झाल्याने ज्याला अभिमान आहे, ज्याला इच्छा आहे, ज्याला लोभ आहे, ज्याला वासना आहेत, त्याच्या जगाकडून अपेक्षा असतात. स्वतःकडून काही नाही, पण जगाकडून खूप अपेक्षा असतात. स्वतः त्याला काही बदलायचं नसतं, पण त्याला सगळ्या जगाला बदलायचं असतं. त्यामुळे पहिली शरणागती, पांढरा झेंडा, हा, की नाहम करता, मी कुणीही नाहीये, मला काहीही नकोय, मला जे काही करायचंय ते परमेश्वराशी मी अनन्य साधारण साधना करून त्याच्याशी मी कनेक्ट होईन आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळवीन. म्हणजेच मनाने मी वळवीन साधनेकडे. मी ब्रह्म नाही अशा संकल्पामुळे मन बद्ध होते. मी ब्रह्म नाही. आपल्याला काय वाटतं? मी शरीर आहे, मी अमक्या अमक्याचा मुलगा आहे, मी अमक्या अमक्या मोठ्या घराण्यातला आहे, मी एवढा मोठा ऑफिसर आहे, हा, माझ्या मनात येतं तेच खरं, मी विचार. ह्याच्यामुळं आपण सगळे सुख दुःखाच्या झोक्यात इकडे तिकडे फिरतोय लोलोक आपला. त्यामुळं आपण ब्रह्म नाही हे आपल्याला कोणी सांगितलंच नाही. कुठल्याही शिक्षण पद्धतीत आपल्याला आत्म्याच्या लेवलने बघायला सांगितलंच नाही जगाकडं. हा, की कॉन्शियसनेसच्या लेवलने विचार करायचा, किंवा आपण शरीराच्या पलीकडे कुणीतरी आहोत असं आपल्याला तटस्थतेने बघायला जीवनाकडं कुठल्याही शिक्षण पद्धतीत शिकवलेलं नाहीये. हे संतांनी शिकवलंय, संतांनी ठेवलेलं आहे, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंय, त्याच्याकडे आपण कधी बघितलंच नाहीये. त्यामुळं हा हा ऑब्जेक्ट जाईल, सब्जेक्ट पुढे गेला पाहिजे. असे अनेक लोक आले आणि ग्रंथ शिकून गेले, वाचून गेले. पुढेही अनेक लोक येतील आणि शिकवतील. त्यामुळे ग्रंथाची ताकद आणि ग्रंथाचं सामर्थ्य हे साक्षात परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर सतत मानव जातीच्या कल्याणाकरताच आहे, त्याच्या फायद्याकरता, त्याच्या मदतीकरताच आहे. तर आपण ब्रह्म नाही असं आपल्याला वाटतं, त्या संकल्पामुळे मन बद्ध होतं. बंधन आहे ना, मोक्ष पाहिजे ना आपल्याला, मग बद्ध कशाने ते सांगतात ते. मी कृश आहे, मी दुःखी आहे, मी बद्ध आहे, मी हा हातापायांनी युक्त आहे, अशा प्रकारच्या दृढ भावनेने युक्त असे संकल्प दृढ होत गेल्याने आणि तद्नुरूप कर्म घडत गेल्यामुळे प्राणी बद्ध होतो. कशाने बद्ध होतो? त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि उलट, मी दुःखी नाही, मला देह नाही, आत्मस्वरूपात स्थित असलेल्या मला कुठला आलाय बंध? मला कशाचाही बंध नाही. आय एम ऑलरेडी फ्री. आय एम फ्री फ्रॉम एव्हरीथिंग, एव्हरी इमोशन, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी आपण काय म्हणतो ते इम्प्रेशन, सगळ्यापासून आपण आजपासून आत्तापासून म्हणायला लागायचं की मी बद्ध नाही, मी मुक्त आहे. नाही म्हणायचंच नाही, मी मुक्त आहे, मी आत्मा आहे असं म्हणायचं झोपताना आणि उठताना. मी आत्मा आहे, मी शुद्ध निर्मळ आत्मा आहे. त्यामुळे मग कशाचा आलाय आपल्याला बंध? त्यामुळे अशा तऱ्हेची दृढ भावना करीत गेल्याने प्राणी मुक्त होतो. त्यामुळे आधी भावना केली पाहिजे, भावना मनात केली पाहिजे, त्याची धारणा केली पाहिजे आणि त्याचे विचार सतत केल्यामुळं कृतीमध्ये तसंच येतं. मग कृतीत आपण देहधारी माणसासारखी कृती करतच नाही की ज्या सुखदुःखात लोटतात आपल्याला. त्यामुळं देहाहून निराळा असलेला मी आत्मा आहे. ह्या देहात मी आत्ता आलेलोय, हा, आलेली आहे. अनेक देह मी धारण केले आणि अनेक देह नष्ट झाले, कारण देह हा नष्ट होण्यासाठीच आहे. देह जन्मय म्हणजे मृत्यू आहे, निर्माण झाले म्हणजेच त्याचं नष्ट होणार आहे ते. त्यामुळे या सगळ्या नश्वर गोष्टींकडे मी आता लक्षच देणार नाही, किंवा नश्वर गोष्टी मला नकोच आहेत. आता मी शाश्वताची आस लागलेली आहे, मला शाश्वताच्या मागे मी लागलेलो आहे. तर मला ज्या ज्या गोष्टी नश्वर आहेत
त्या मी हळूहळू हळूहळू त्याला प्रायोरिटी देणार नाही. मी प्रायोरिटी आत्मज्ञानाला देणार. त्यामुळं अशा प्रकारचा आपल्याला निश्चय करावा लागेल. निश्चयात्मक बुद्धी, त्या बुद्धीच्या आधारे आपल्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे आणि ते मिळेल ज्याच्या अंतःकरणात हा असा निश्चय निर्माण झालेला असेल, दृढ झाला असेल, त्याच्या ठिकाणची अविद्या क्षीण झाली असे म्हणता येईल. त्यामुळे पहिलं कबूल करायचंय की आहे मी असा, होते मी, केल्या मी चुका, हा तेव्हा मी अज्ञानी होते. त्यामुळे तेव्हा आपल्याला सगळे कर्म सुद्धा आपली हळूहळू जळायला लागतात. आपलं प्रारब्धाची धार सुद्धा क्षीण होते आणि अशा प्रकारे आपल्यात हे होतं, तिमिरातून आपण अज्ञानातून ज्ञानाकडे जातो. त्यामुळं ज्याने चुका कबूल केल्या, काल आपण जसं म्हणालो की ज्याने चुका कबूल केल्या तो लीन होतो. शरणागती ज्याने पत्करली तो लीन होतो आणि जो हे मान्यच करत नाही तो दीन होतो आणि दिनवाणाच होऊन मरतो. तो त्याला कळतच नाही मी आत्मा आहे ते. तेव्हा आपल्याला लीन व्हायचंय. जेवढं आपण स्वतःला लहान छोटं करू ना, यत्किंचित करू, तेवढं आपले गुरु, आपला परमेश्वर आपल्याला मोठं करत जाईल. आपण स्वतःला छोटं छोटं करत जायचं की मी यत्किंचित आहे, हा दर्या में खसखस. जेवढी लीनता येईल आपल्यात तेवढी महानता परमेश्वर देईल. कारण आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. आपण मिळवलेलं काहीच नाही. आपला हा भ्रम आहे, आपल्या ह्या कल्पना आहेत की मी ज्ञान मिळवलं, हा मी यश मिळवलं, मी सुख मिळवलं. वास्तविक आपण काहीच मिळवत नसतो. आपल्याला हे कुणीतरी देतं, पूर्व पुण्याईने किंवा पूर्व कर्मामुळे मिळतं आपल्याला. त्यामुळे सुखाच्या वेळी आपल्याला देव आठवत नाही किंवा गुरु आठवत नाही किंवा असं वाटत नाही मी मिळवलं असं म्हणतो आपण. पण दुःखाच्या वेळी म्हणतो की देवा तू काय दिलंस मला, हे असं कसं दिलंस. तर हे आपलं अज्ञान आहे. त्यामुळे पहिलं अज्ञानी आहोत हे कबूल करणं, हे ज्ञानाच्या मार्गावरचं पहिला दगड दूर होतो. त्यामुळे 53वं सूत्र आहे, परस्पराहून वेगळ्या अशा अनंत क्रियांचा करता. बघा हा, परस्परांहून वेगळ्या अशा अनंत क्रियांचा करता आणि त्यांच्या फलांचा भोगता मन हेच आहे. आपण बऱ्याच गोष्टींमध्ये असे शिकणार आहोत मुख्य ग्रंथात की त्याने मनातच कसं कल्पना केली, मनातच तो राजा झाला, मनातच तो मग एका ठिकाणी गेला. कुठल्या राजाची कथा आहे ती, मी नाव विसरले आता त्याची. तर तो जंगलात जातो आणि मग तिथं एका भिल्लीशी लग्न करतो. मग ते सगळे मांस वगैरे खात असतात, मग त्यात मुलं होतात त्याला. हा ते सगळे उग्र असतात, सगळे त्या राक्षसी वृत्तीचेच असतात. तर त्याचं सगळं राज्य जातं, युद्ध होतं. मग त्याला मुलगा भूक लागली म्हणतो. मग तो राजा म्हणतो आता तू मलाच खा. तर तो मुलगा, हा लवण राजा, थँक्यू अंजली, ते लवण राजाची गोष्ट आहे. तर ती गोष्ट नीट समजून घ्या, पुन्हा पुन्हा वाचा. त्याच्यात काय सांगितलंय हे सगळं कपोल कल्पितच असतं, ते मनातच असतं सगळं. आणि मग तो खरंच म्हणतो हो चांगली कल्पना आहे, मला तुम्ही तुमचं शरीर जाळा. मग तो स्वतःलाच अग्नीत स्वतःला देह टाकतो आणि मग ते मुलगा खातो. तर आता आपण असं कसं खातो, मग असा कसा मुलगा म्हणेल की हो मलाच द्या, ह्याच्याकडे जायचं नाहीये. आपण मनाचा विलय कसा करता येईल, मनानेच कसं आपण जग निर्मिती करतो. हे जे विश्व मला ज्या प्रकारे दिसतंय ते माझ्या मनातल्या भावनेमुळे दिसतंय. हे आपण ते घ्यायचं की आपण स्वप्नामध्येच बघतो. हे सगळं सगळं स्वप्नातच लवण राजा पण हे सगळं बघतो. त्यातनं आपण मतितार्थ काय घ्यायचा आहे, तर हे सगळं आपण मनानेच सगळं चिंतन करतो आणि मनच फलाचा भोगता असतो. त्यामुळे म्हणून ज्या उपायांच्या साधनांच्या योगाने ते मन पवित्र, बघा हा, ज्याचं मन पवित्र निर्विषय आणि शुद्ध होईल ना, त्याला काहीही अशक्य नाहीये. त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळं काल कोणीतरी प्रश्न विचारला ना, तर त्या व्यक्तींना तो बदलू शकतो. हिंस्त्र प्राण्यांची हिंस्त्रता कमी करू शकतो. त्यांच्या जाणीवेत आपली जाणीव तो मिसळू शकतो. इतकी ताकद आहे. पण ते सगळं आपल्यावर करायचंय. सगळ्या सिद्धी ह्या आपल्यासाठी सिद्धीत अडकायचं नाहीच आहे, पुढे योग वसिष्ठ मध्ये सांगितलंय. त्यामुळं साधनांच्या योगाने ते मन पवित्र, निर्विषय व आत्मतत्वाला ग्रहण करण्याला समर्थ होईल अशी पात्रता निर्माण करायची आहे. अशा साधनांचा प्रयत्नपूर्वक अवलंब करावा. आणि असं असताना आपल्यात अशुभ वासना येता कामा नये. कुणाबद्दल दुष्ट बुद्धी नको, कुणाचा द्वेष नको, कुणाचा क्रोध नको. सगळ्यांच्या प्रति परमेश्वराचा अंश आहे हे बघण्याची दृष्टी साधनांनी आली पाहिजे. इतकं स्वतःला तापवलं पाहिजे, ही तपश्चर्या आहे. कसं तापवायचंय, साधना करून. हा तर हे मनोरूपी रत्न यम, नियम, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया इत्यादींच्या द्वारे म्हणजे हठयोगाने घासून काढावे. हे मनोरूपी रत्न घासून काढायचंय, तर ते चमकेल, तर त्याला पैलू पडतील सगळ्या सद्गुणांचे. राजयोगाने शुद्ध करावे
निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने मन स्वरूपात विलीन करावे, आत्मभावात विलीन करावे. हा, तर अशा तऱ्हेने मनोलयाचा अभ्यास केल्यावर तत्व साक्षात्कार रूपी मोक्ष स्थिती निसंशय हस्तगत होईल. हे जग कळल्याशिवाय आपल्याला जगातनं सुख दुःख येते का नाही येते, मग त्याचं उत्तर कुठे, हे कसं कळणार? तर जग हे कांद्यासारखं आहे. कांद्याचे आपण परत एक एक काढतो, एक एक काढतो, आत काहीच नसतं. आपल्याला जे गोविंद देवगिरींच्या पुस्तकात एक गोष्ट सांगितली की एका मुलीचं लग्न होतं, जाऊन ती भाजी आणते, कोबी आणते आणि नवऱ्याला सांगते, बघा मी सकाळी कोबी आणला आणि मी कोबी ची पानं काढते काढते, कोबी सापडलाच नाही मला. तसं जग आहे, ह्या जगात काही नाहीये, शून्य आहे. तर एकासारखे सगळे पदर निघणार आहेत, कांद्याचे जसे निघतात ना, कांदा कितीही सोलला शेवटपर्यंत तशाच प्रकारची ती कांद्याची परत निघते, पदर निघतात. त्यामुळं हे विश्व पण असंच आहे, कोबी सारखं. कितीही त्याची वरची पानं काढा, खाली तसंच पान आहे, त्याच्या खाली तसंच आहे, त्याच्या खाली तसंच आहे. शेवटपर्यंत हे जग असंच आहे, असंच होतं, असंच राहणार आहे. मग जग कळलं, मग जगातून सुख दुःख घ्यायची अपेक्षाच करत नाही, की जग सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. माझं मन मला सुख किंवा दुःख देऊ शकतं. मग त्या मनाचाच मी विलय केला तर मी आत्मरूपात स्थिर होऊ शकतो. आत्मरूपात स्थिर झाल्यावर ह्या मनाचा, ह्या जगाचा आणि ह्या सुखदुःखांचा सगळ्याचाच विरास होऊ शकतो ना, निराश होऊ शकतो. त्यामुळे मग राहिलं काय? तर हे कसं मिळवायचं? तर हे जग कसं आहे? कांद्यासारखं. कांदा कोबी बघितलं की आपल्याला आठवलं पाहिजे की आत काहीच नाहीये. ह्या जगात असं काहीच नाही की आसक्ती ठेवावी. ह्या जगात असं काहीच नाही की तुम्हाला असं काहीतरी प्रचंड मोठं सुखकारक मिळेल किंवा दुःखाचं उत्तर मिळेल. हे शून्य आहे, शून्यवत आहे हे जग. त्यामुळं युअर नेचर इज युअर रिफ्लेक्शन, आणि त्यामुळे तुमचं जग हे तुमच्या रिफ्लेक्शन प्रमाणेच दिसतं. तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन तुम्हाला माणसात दिसतं, तुमच्या भावनांचं रिफ्लेक्शन तुम्हाला नात्यात दिसतं. आपल्या रिफ्लेक्शनचं, आपल्या विचारांचं, आपल्या भावनांचं, आपल्या थॉट प्रोसेसचं आपलं एक मेंटल मॅट्रिक्स असतं, विचार करण्याची पद्धत. तर ते सगळं आपल्याला सगळ्या जगात दिसतं आणि ते जग आपल्या मनानेच निर्माण केलेलं आहे. मग ते मनानेच आपले नष्ट नको का करायला? ते हे ग्रंथाचं म्हणणं आहे की जसं वेगवेगळ्या सूर्याचं प्रतिबिंब बघा, सॉरी, वेगवेगळा सूर्य नाही, सूर्य एकच असतो. हा, एखादी बादली असेल त्याच्यात नितळ स्वच्छ पाणी असेल, दुसरं एक भांड असेल त्याच्यात गढूळ पाणी असेल, तिसरं एक भांड आहे त्याच्यात कुठला तरी निळा रंग पडलाय. हा, तर त्या बादलीत सूर्याचं स्वच्छ प्रतिबिंब दिसेल. निळ्या रंगाच्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब निळसर दिसेल, गढूळ पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब धुसर दिसेल. त्यामुळं आत्मदर्शन हे नेहमी स्वच्छ, निरभ्र आणि शुद्ध चेतनेतच पडणार. त्यामुळे आपली चेतना शुद्ध करायची आहे. आत्मतत्व किंवा आत्मज्ञान असं कुठं पैशाने किंवा वजनाने किंवा तुमच्या क्रेडिटने नाही मिळणार, आपल्या मेहनतीने मिळणार आहे. आपल्याला काय करायची आहे? आपली भावना, आपली वृत्ती, आपली चेतना ही शुद्ध स्फटिकासारखी झाली पाहिजे. त्याच्यात स्वच्छ आत्मप्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपलं पाणी गढूळ आहे. तेव्हा आत्मा कुठे? आत्मा कुठं असतो का? कोणी बघितलं आत्मा? कारण ते शब्दातीत आहे, वर्णनातीत आहे, वर्णन करता येत नाही. आणि ज्याने आत्मानुभव घेतलाय तो त्याचा अनुभव पण सांगू शकत नाही, कारण हे सूक्ष्म आहे सगळं. सूक्ष्मातच जाणावं लागतं, सूक्ष्मच व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला सूक्ष्मात त्याचे सूक्ष्म अनुभव येऊ शकतात आणि येतात आणि येतातच. पुढे जाऊया. ज्या आत्म्याला कशाचीच इच्छा नाही, आत्म्याला इच्छाच नसते कशाची. आत्म्याला ना सुख होतं ना दुःख होतं, ना त्याला यातना होतात ना वेदना होतात. तो स्वतःच सच्चित आनंद आहे, तो स्वतःच आनंद आहे. हा, आपण म्हणतो ना हाऊ आर यू, आय एम हॅपी. आय एम हॅपी नाही, आय एम हॅपीनेस, असं आपण म्हणतो. हा ग्रंथ जेव्हा वाचतो ना, की मी आनंदी आहे असं नाही, मीच आनंद आहे, मी स्वतःच आनंद आहे, मी स्वतःच सुख आहे. हा, त्यामुळे आपण आनंद वाटत राहतो. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा नाही करत की मला इथून सुख मिळेल, इथून आनंद मिळेल. मी स्वतःच आनंद आहे, मीच आनंदाचा झरा आहे, कुठे कुठे देऊ आनंद, अशी परिस्थिती आत्मभावात येते. त्यामुळे अशा त्या आत्मस्वरूपातच तू निरंतर राहा. आत्ता कळणार नाही, कारण आत्ता आपल्याला अनुभव नाहीये, आत्ता हे सगळं डोक्यावरून जाईल. पण आपण फॉलो करायचंय. त्यांनी जी जी साधनं सांगितली, जे जे सूत्र सांगितलेत, जे जे चित्त निर्मळ करण्यासाठी सांगितलंय, वृत्ती सुधारण्यासाठी सांगितलंय, शम, संतोष, विचार, सत्संगती, करा मेहनत त्याच्यावर आज आत्तापासून. नाही आत्मज्ञान झालं तर लिहून द्या, असं वसिष्ठांनीच सांगितलंय. आत्मज्ञान नाही झालं तर बघा, आत्मज्ञान होणारच. हा, सूक्ष्म रूपात हे सगळं आहे. अशा त्या आत्मस्वरूपातच तू निरंतर राहा.
देहवृत्तींच्या कधीही नादी लागू नको, हेच तर सांगितलंय. मोक्ष मुक्ती बाजूला ठेवा, ग्रंथाच्या नादी लागा. इथे त्यांनी काय सांगितलंय, तू आत्मस्वरूपात निरंतर राहा, देहवृत्तींच्या कधीही नादी लागू नको, देहवृत्ती खड्ड्यात घालणार आहेत. हा, म्हणून एन्जॉय करायचंच नाही का? करायचंय ना, सगळं करायचंय, सगळा आनंद घ्यायचा आहे. उलट आत्मज्ञानी माणसासारखा आनंद कोणी घेत नाही, कारण त्याला माहितीये की हे कुठलंच स्थिर नाहीये. ह्या जगात कशाची स्थिरता नाही, आणि ह्या जगातनं मला काही नकोच आहे. मला कोणाकडून काहीच नको, हीच माझी इच्छा आहे. मला इच्छाच नाहीये. ब्रह्मदेव आला तरी मला त्याला इच्छा मागता येणार नाही. इतका निरीच्छ झालेला असतो आत्मज्ञानी माणूस. त्यामुळे समोर जे सुख येईल, समोर जे आनंद येईल, त्याचा भरभरून आनंद जीवनमुक्ताशिवाय कोणी घेऊ शकत नाही. आपण आता का घेऊ शकत नाही? कारण आपल्याला आत्मज्ञान नाहीये. आत्मज्ञानी माणूसच सगळ्या आयुष्याचा भरभरून आनंद घेतो. त्याच्यासारखा रसपूर्ण माणूस नसतो. तो सगळ्या रसांनी युक्त असतो. त्याचा चेहरा, त्याची वाणी, त्याचे डोळे हे सगळे चेतनेने असे चमकतात. त्याच्यात चेतना किती भरलेली आहे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं ह्याच्यात, ह्या व्यक्तीत असं काय बरं की ह्याने बोलतच राहावं, ह्याने माझ्या जवळच राहावं, ह्याच्या सहवासातच राहावं. पुढे लक्षणं सांगितलेत की आत्मज्ञानी कसा असतो. लहान मुलांशी लहान मुलांप्रमाणे वागतो, बोलतो. हा, मध्यम वयींच्या माणसात बसला तर त्या मध्यम वयीच्या लोकांना वाटतं की हा आपल्याच वयाचा आहे, आपल्याच सारखे विचार आहेत. वृद्धांच्या जवळ जाताना तो त्यांच्याच सारखा वागतो, त्यांच्याच सारखे विचार करतो, आणि त्यांना जे बरं वाटेल तेच बोलतो. तो असा जीवनमुक्त असतो, हा, पाण्यासारखा निरभ्र. त्यामुळं आयुष्यात आनंद. असं काही नाही की आता मी योग वासिष्ठ वाचलंय, मी कुठल्याही पार्टीला जाणार नाही, मी कुठल्याही सणाला एन्जॉय करणार नाही. अरे नाही, उलट त्याच्यासारखं 200% आनंद कुणीच घेत नाही. प्रत्येक सणाचा, प्रत्येक आनंदाचा, त्याला जन्माचाही आनंद तितकाच होतो, आणि मृत्यू आला तरी तो ढासळत नाही. कोणाचाही मृत्यू दे, कुठली शोक हानी लाभ जय, ह्याचं त्याला, तो इतका स्थिर होतो आत्मज्ञानी माणूस. कारण तो म्हणतो मी आत्मा आहे, हे सगळं नश्वरच आहे. आत्ता समजा जर ते नष्ट होणार आहे तर ते आज झालंच आहे नष्ट. आज संयोग झालाय, एखादं नातं, एखादी व्यक्ती मला प्रिय आहे ना, तिचा वियोग ऑलरेडी झालेलाच आहे. त्यामुळे तो जोपर्यंत ती व्यक्ती जवळ आहे ना, त्याच्यावर भरभरून प्रेम करतो तो. त्या व्यक्तीला असं वाटतं की ह्याच्याशिवाय माझ्यावर कुणी प्रेम करणारच नाहीये. त्यामुळं जीवनमुक्त आनंदाचा पुरेपूर झरा आहे. तो जीवनाचा परिपूर्ण आनंद घेतो. त्यामुळे असं समजू नका की देह मी नाही, मग देहाची आसक्ती सोडायची आहे. आपण गाडीची काळजी कुठपर्यंत घेतो? तिने मध्येच कुठेतरी बंद पडू नये, माझ्या डेस्टिनेशन पर्यंत विना तक्रार गाडी चालवावी. मी गाडी नाहीये, मी शरीर नाहीये. शरीराची परिपूर्ण पूर्ण काळजी घ्यायची आहे. हेल्थ वाईज आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, आपल्या मनाची काळजी घ्यायची. कशासाठी? ह्याच शरीराने मोक्ष मिळणार आहे आपल्याला. ह्याच शरीराने 20 मिनिटं जर ध्यानाला बसता नाही आलं, मांडी घालून, कंबर आपली दुखत असेल, पायाला मुंग्या येत असतील, तर मोक्ष तर दूरच आहे. पण आपल्याला ध्यानाचं पण नको नको, अंगावर काटा येईल. त्यामुळे आपण गाडीची काळजी घ्यायची आहे, पूर्ण काळजी घ्यायची. पण मी गाडी असं नाही समजायचं. हा, आपण मेट्रोने जातो येतो, मी मेट्रो नाही म्हणत आपण. हा, या शरीराने जायचंय आपल्याला मोक्षापर्यंत, पण मी शरीर नाहीये. मी अनेक शरीरात येऊन गेलो, पण ह्या शरीराने मला मुक्ती दिली, म्हणा ना, दिली, जीवनमुक्त झालोच. तर ह्या शरीरात अशी काय गुरुकृपा झाली, ह्या शरीराच्या माध्यमाने मला मोक्ष मिळतोय. त्यामुळे शरीराची पुरेपूर काळजी घ्यायची, पण लाड नाही करायचे त्या शरीराचे. भोगासाठी नाहीये हे शरीर, त्यागासाठी आहे. योगासाठी शरीर आहे आपल्याला हे. हा, हे शरीर, ही नाती, हे आपल्याला योग मार्गावर नेण्यासाठी आहेत, दुःख देण्यासाठी नाहीयेत. हा, कुणी दुखावलंच नाही, कुणी अपमानच नाही केला, कुणी त्रासच नाही दिला, तर आपण आज इथे अध्यात्मात असतो का? हा, आपल्याला कळलंच नसतं ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जगतच खरं आहे असं वाटलं असतं. त्यामुळंच देवाने हे सगळं पेरलेलं आहे. थोडं सुख, थोडं दुःख, थोडा अपमान, थोडा मान. त्यामुळे कुणी तोडलं, तुम्हाला वियोग झाला, दुःख झालं, अतिशय प्रिय माणसाचा वियोग झाला, तरी शांत राहा की देव मला ह्यातून काहीतरी शिकवतोय. ह्याचा उद्या ना, आज ना उद्या वियोग होणार होता, तो आज झाला, म्हणजे ऑलरेडी झालेलाच आहे त्याचा वियोग. त्यामुळं त्यांनी सांगितले की देहवृत्तींच्या कधीही नादी लागू नकोस. त्याप्रमाणे भावी काळातील क्रियांसंबंधी मनुष्य विचार करत नाही, त्याप्रमाणे वर्तमान काळात ज्या क्रिया चाललेल्या असतील त्यांच्या संबंधी ही मिथ्यात्व दृष्टी बाळगून तू निरंतर निश्चल आत्मरूपातच राहा. आपण का म्हणतो मी इतकं केलं ह्याच्यासाठी हिच्यासाठी, आज त्याचे पांग फेडले बघा, आज माझ्याकडे बघत नाही, हे अज्ञानामुळे वाटतं आपल्याला. पण जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या दृष्टीतून बघू तेव्हा
मी चांगलं केलं, मी नाही, परमेश्वराने केलं. आज माझं कर्तव्य मी करते. उद्या ही व्यक्ती माझ्या आयुष्यात राहील न राहील, उद्या बोलेल न बोलेल, ह्याच्या सह आपण करतो. तेव्हा आपण दुःखाने कोसळून जात नाही. हा फायदा आहे. हे समजून घ्या. गोष्टी समजो न समजो, आपल्याला मूळ मुद्दा समजला पाहिजे. हे सगळं नश्वर आहे, हे सगळं बदलणार आहे. हा एक मी घटना, ही सत्य घटना आहे. आपल्यापैकीच एक कुणीतरी सांगितली होती की एक पॅरेंट्स आहेत, आई वडील आहेत, त्यांची मुलं बाहेरच्या देशात गेली. ते येऊ येऊ म्हणाले, ते थोड्या वर्षांसाठी जातो म्हणून ते गेले, पण ते काय आलेच नाही आणि तिथंच रमले. त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी ठरवलं की आता आम्ही भारतात येणार नाही. तर आई वडील इतके दुःखाने कोसळले की त्या दोघांनी आत्महत्या केली. हे काय आहे? हे अज्ञान आहे. हेच जर ज्ञान त्यांना योग्य वयात आलं असतं की संयोग वियोग, भावना, माणसं, नाती, वृत्ती आपल्या दुसऱ्यांच्या हे बदलत असतात. बदल हा स्थायी भाव आहे. जगाचा, व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा, हे बदलत राहणार आहे. मी बदलत नाही ना. मी म्हणजे कोण? आत्मा. आत्मा हा निरंतर सत्य आहे, चिरंतन सत्य आहे. तो बदलत नाही. किती ह्या पडद्यावर लोक येऊ देत, जाऊ देत, प्रेम करू देत, तिरस्कार करू देत, सुख देऊ देत, दुःख देऊ देत, पडदा निश्चल राहायला पाहिजे. पडदा स्वच्छ राहायला पाहिजे. हा, तो दूर आहे ना, मी इथून प्रेम करीन त्याच्यावर. तो सुखात आहे ना, बस त्याचं त्याचं आयुष्य आहे, त्याचं त्याचं प्रारब्ध आहे, त्याची त्याची जर्नी आहे. हे नाही का विचार करू शकत आपण? हे ग्रंथाच्या मदतीने आपण विचार करू शकतो की संयोग वियोग, सुख दुःख, प्राप्ती नुकसान, लाभ, हे सगळं नियमातच आहे. ही नियती, ह्याचं डिझाईनच असं आहे. हा, त्यामुळं आत्मस्वरूपातच राहा. तू सगळी दृष्टी मिथ्यात्वच जाण. हे सगळं जे काही घडतंय ना प्रत्येक क्षणाला, हे मिथ्या आहे समजा. मिथ्यात्व जाणून तू त्याच्याशी डील कर. मिथ्यात्व सगळं भ्रम आहे, भ्रमात्मक आहे, असं करून करा बघा, व्यवहार इतका सुंदर होतो. तो माणूस इतका कर्म चांगला करतो, फळाची पण अपेक्षा ठेवत. पुरुषोत्तम झालेत प्रभू श्रीराम, हे कायम लक्षात ठेवा. त्याच्या आयुष्यात किती दुःख आली, पहाडासारखी दुःख कोसळली. त्यांनी काय दाखवून दिले आपल्याला प्रभू श्रीरामांनी? भरताला केवढा वियोग सहन करावा लागला. लक्ष्मण तरी नशीबवान आहे, तो रामांच्या बरोबरच होता, प्रभू श्रीरामाच्या बरोबर होता. पण भरत, त्याचं निरतिशय प्रेम होतं रामावर. दशरथाला दशरथाला मृत्यू आला. माझा सुकुमार मुलगा तिथे चालला, कसा करेल तो 14 वर्षे वनवासात? त्याचे पाय इतके नाजूक गुलाबी आहेत, त्याला काट्यात रानावनात फिरावं लागेल. त्यांना काही कन्सेशन नाही मिळालं प्रभू श्रीरामांचे वडील आहेत म्हणून की कॅन्सल करा त्यांचा वनवास. हा, किती किती चढ उतार आहेत आयुष्यात. ते हेच दाखवून देतात की आयुष्य हे असंच आहे, सुख दुःखाचं मिश्रण आहे. त्यामुळे त्याच्यात कसं वागावं हे त्यांनी आपल्याला. रामायण पण वाचा, हे झाल्यानंतर प्रत्येकाने रामायण वाचा आणि त्या कथांचा योग वासिष्ठच्या अँगलने विचार करा. योग वसिष्ठचं सूत्र आणि रामातल्या कथा, रामायणातल्या कथा, रामाच्या आयुष्यातले प्रसंग. हा, किती निश्चल होता तो, किती दृढ होता, हा, किती सद्गुणी होता. त्याने कधीही बदल, त्याला कधी सांगावं लागलं नाही. मी पुन्हा पुन्हा म्हणेन हे, की त्याला कधी सांगावं लागलं नाही मी सज्जन आहे. त्यामुळं आत्मस्वरूपात राहा. सगळ्या ज्या गोष्टी घडतायत भावी काळातल्या, ज्याप्रमाणे आपण विचार करत नाही भविष्याचा, उद्या काय घडेल माहिती नाहीये, कोरी आहे पाठी, त्याचप्रमाणे वर्तमान काळात पण ज्या क्रिया चाललेल्या असतील त्यांच्या संबंधी पण मिथ्यात्व दृष्टी बाणवतो आणि तू निरंतर निश्चल आत्मरूपातच राहा. हा, आत्ता जे चाललंय माझ्या मनात ते मिथ्या आहे, माझ्या बाबतीत जे घडतंय तेही मिथ्या आहे. हा, हे सगळं बदलणार आहे. हे सगळं, ह्याच्यात काही ना काही बदल होणार आहे. कारण जेव्हा प्रलय होतो तेव्हा त्याच्यात पण नवनिर्मिती होते. जेव्हा कुठलं युद्ध होतं तेव्हा तो देश जोमाने प्रगती करतो. जपानवर जेव्हा अणुबॉम्ब टाकले तेव्हा त्या जपानने इतकी प्रगती केली की जगात तोड नाहीये त्यांच्या सगळ्या टेक्नॉलॉजीला. तर ते प्रलय हे सगळं ठरलेलं आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय. तर त्या लयातून पण उत्पत्ती होते नवीन काहीतरी. त्यामुळे आपल्याला जे दुःख येतं ना त्यातनं आपण झळाळून निघतो. त्या दुःखातनं पण काहीतरी परमेश्वराला शिकवायचं असेल, आपल्याला काहीतरी द्यायचं असेल. एकदा शरणागती पत्करल्यावर माझं नाहीच ना काही, मग हे तुझंच आहे, तू बघ, तू निर्माण केलंय. मला समजा काही रोग झाला, आजार झाला, तुला वाचवायचं तर वाचव, मारायचं तर मार. मी जे जगाच्या दृष्टीने जे प्रयत्न करायचे ते करीन. त्यामुळे मी मला वाचवू शकत नाही. आपला जन्म आपल्या हातात नाही, आपला मृत्यू आपल्या हातात नाही, मग मधल्याही गोष्टी माझ्या हातात नाही, तुला काय करायचं ते कर. असं जेव्हा आपल्यात शरणागतीची भावना येते, शरणागत वृत्ती येते, तेव्हा आपल्याला आत्मज्ञानाकडे जाण्यास मदत होते. तर त्यांनी सांगितलं की तू निश्चल राहा.
निश्चल आत्मरूपातच राहा. तू जसा असशील तसा, जिथे असशील तिथे राहून आत्मस्वरूपात स्थिर हो. जसा असशील तिथे, सुखात असशील, दुःखात असशील, शारीरिक यातनेत असशील, मानसिक पीडेत असशील, हा, भले तुझे सगळ्या गोष्टी जगातला एंड आहे, आता इथं तुझं काहीच उत्तर नाहीये, तिथं पण तू आत्मस्वरूपात राहा. आत्मस्वरूपात स्थिर हो. मनन, ध्यान इत्यादी उपायांचा अवलंब करून तू संसार भावनेपासून मुक्त हो. हा संदेश त्यांनी इथे दिलाय. हे आणि हे फक्त बुद्धीने समजून न घेता आपल्याला आत्मज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे. कसा? ह्या प्रयोगशाळेत जगाच्या, आपले नातेवाईक प्रयोगशाळा आहे, आपल्या मनात उठणाऱ्या वेगवेगळ्या भावना प्रयोगशाळा आहे. आत प्रयोग करा, बाहेर प्रयोग करा, समाजात प्रयोग करा, सगळी प्रयोगशाळाच आहे ना. कुठे कोण येऊन नॉक करेल सांगता येत नाही. दुःख केव्हा आदळेल सांगता येत नाही. कदाचित एकदा आनंद पण येतो, कधी कधी आनंदही येतो एकदम. आणि साधक जेव्हा साधना करतो, ध्यान करतो, आत्मज्ञानाच्या दृष्टीने प्रयत्न करतो ना, तेव्हा त्याला विनाकारण आनंद होतो. आपण एकदम आनंदी राहतो, आपल्याला कळत नाही मी का बरं आनंदी आहे. तर विनाकारण आनंद हाच आत्मज्ञान आहे, हेच आत्मज्ञान आहे, हेच ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळं एकदा या आत्मज्ञानात स्थिर झाल्यानंतर शास्त्राचं प्रयोजन पण उरत नाही. मग आपल्याला असं समजूनच घ्यावं लागत नाही शास्त्र काय, शास्त्राप्रमाणे जगणं म्हणजे काय, धर्म काय, अधर्म काय, योग वसिष्ठात काय सांगितलं होतं, सूत्र कुठली आहेत, ह्याची पण गरज नाही. गढूळ पाण्यात तुरटी फिरवतो तेव्हा ती तुरटी पण नंतर विरघळून जाते. आपण जेव्हा आंघोळ करतो, साबण लावतो, तेव्हा तो साबणही धुवून टाकतो. तसं एकदा आत्मज्ञानात स्थिर झाल्यावर तो साबणही धुवून टाकायचा आहे, की मी ज्ञानी आहे आणि मी आत्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी आहे. शून्य, स्थिर पडदा, कोरा, असंच राहायचंय, त्याच्यात स्थिर राहायचंय. तर पुढच्या सूत्राकडे जाऊया. तर आपल्याला त्यांनी यमनियम सांगितले ना, त्याच्यात यम म्हणजे समाजात वावरताना, लोकांशी संवाद साधताना स्वतः जे नियम पाळायचे. हा, समाजात मी जेव्हा जातो तेव्हा मला नियम काय, काय बोलावं, कुठं बोलावं, कुठे व्यक्त व्हावं, कुठं रिॲक्ट व्हावं, कुठं रिस्पॉन्स करावं, हे सगळे यम. हा, तर ते पाळायचे असतात. ते पतंजली मुनींनी सांगितले, ते आपण डिटेल बघूया नंतर. मग त्याच्यात आहे अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे उतावळपणा असतं बघा, नॉट स्टिलिंग, म्हणजे दुसऱ्यांची वस्तू वापरू नये, चोरू नये, ही माझी वस्तू नाही ना, मी वापरणार नाही, हे माझं नाही ना, मला नको, हे सगळे नियम आहेत. ह्याने शांती मिळते, ह्याने शांत झोप लागते. जे माझं नाही, आता सध्या काय, जे माझं आहे ते माझं आहे आणि तुझं आहे ते पण माझं आहे, तर हे अस्तेयमध्ये येत नाही. हा, ब्रह्मचर्य, वस्तू, भावना, विचार न स्वीकारणे, म्हणजे कोणत्याच नको असलेल्या भेटवस्तू न स्वीकारणे, दुसऱ्यांच्या भावना न स्वीकारणे, दुसऱ्याचा तिरस्कार न स्वीकारणे. आपण एखाद्याचं गिफ्ट स्वीकारलंच नाही तर ते आपण काहीच उपयोग नाही ना. कुणी एखाद्याने आपली निंदा केली, ती स्वीकारायचीच नाही, ऍक्सेप्टच नाही करायची, परत पाठवायची ती. कुणी आपल्यावर निंदा केली, स्तुती केली, ते ऍक्सेप्टच नाही करायचं. हा, अपरिग्रह म्हणजे वस्तू, माणसं, भावना सगळ्यांचा नको तेवढा संचय करून ठेवतो आपण, आणि ह्या सगळ्या गोष्टी साठत गेल्या की सडतात. हा, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात. ते काय, शरीरातलं पाणी बिघडलं किंवा नको तेवढं पाणी साठलं. मग भावना किती साठवून ठेवलेल्या आहेत आपण, 20-20, 30-30 वर्षाच्या, मग त्या किती सडल्या असतील. सगळं सोडून द्यायचंय, सगळ्याचा आपण निचरा करायचा आहे. बघा, आपल्याला म्हणजे पोट सुद्धा खूप भरलं तर आपल्याला कधी एकदा मोकळं होईल असं वाटतं. हा, इवन आपल्याला, आपण पाणी खूप पिलो आणि आपण जर गेलो नाही लॅट्रिनला, तर ते सुद्धा आपल्याला असं वाटतं कधी एकदा मोकळं होईल. म्हणजे माणसाचा नॅचरल स्वभाव, निसर्गाची रचना कशी, की मोकळं झाल्यावर बरं वाटतं. मग व्हा ना मोकळं, भावनातून मोकळं व्हा, बंधनातून मोकळं व्हा, विचारातून मोकळं व्हा. हाच तर मोक्ष आहे, मोकळं व्हायचंय. धरून ठेवलेलं आहे आपण, सगळं सगळं धरून ठेवलेलं आहे. त्यामुळे शरीर पण आजारी पडतंय, मन पण आजारी पडतंय. त्यामुळे त्यांनी पुढे सांगितलंय, अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्या योगे, बघा हा, अध्यात्मशास्त्र आणि सत्संग यांच्या योगे मनुष्याच्या मनात विवेक जागृत होतो. त्यामुळे सत्संगात यायचे, जिथे कुठे मिळेल, जे जे कोणी सत्पुरुष असतील, जिथे जिथे ज्ञानाची चर्चा चालत असेल, जिथे जिथे ज्ञान मला मिळत असेल, तिथे तिथे जायचंय. आता आपलं एकदा ध्येय ठरलंय, आपलं ठरलंय डेस्टिनेशन, आपण गुगल मॅप लावलेला आहे, मोक्ष. हा, मग आपल्याला जिथे ह्या ज्ञानाला भर पडेल तिथेच जायचंय, तिथेच रमायचंय, तिथेच रस घ्यायचाय. बाकीच्या ठिकाणी रस घ्यायचा नाही, तिथे फक्त आपलं शरीर असेल,
तिथे फक्त आपली कर्तव्य असतील, तिथे फक्त आपण क्रिया करणार आहे, कर्म नाही करणार. कारण आता ती कर्माची फळं भोगतोच आहे आपण. आता नवीन कर्म नाही तयार करायचं, ज्या योगे नवीन फळं निर्माण होतील. हा, त्यामुळे आपल्याला त्यांनी सांगितलं की अध्यात्मशास्त्र, आत्मज्ञान जिथे मिळेल आणि सत्संग यांच्या योगे आपल्याला विवेक जागृत होतो ना, मग तिथे जायचंय, विवेक जागृत करायचा आहे. विवेक म्हणजे मी सांगितलं आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत. विवेकाच्या सहाय्याने इंद्रियांचा समुदाय जिंकता येतो. विवेकाच्या सहाय्याने इंद्रियांचा समुदाय जिंकता येतो. आत्ता आपल्या मनात येतं की आपण लगेच करतो. त्यामुळे आपण काय, आपण मनाच्या हातात आपली दोरी आहे, कठपुतळीसारखं मनाच्या मनात आला तो नाचवतोय. त्यामुळं दृश्य जग खरं नाहीये, दृश्य जग खरं नाही. त्यामुळं सगळ्याचं प्रतिबिंब दिलेलं आहे बघा, प्रतिचित्र दिलेले आहेत निसर्गात, हा, स्वप्न दिलेलं आहे. त्यामुळे स्वप्नाच्या आधारे आपल्याला जीवन कळावं म्हणून दिलेलं आहे. प्रकृतीत बीज दिलेलं आहे, म्हणजे बीजात तेवढी ताकद आहे असं सांगितलंय. तुमचं आत्मबीज ओळखा आणि ते बीज रुजवलं की त्याच्यातून झाड निर्माण होतं. म्हणजे तुम्ही ते बीज रुजवा, आत्मज्ञानाचा वृक्ष वाढवा, त्याच्यातून अनेक फळं निर्माण होतील, अनेक लोक त्या सावलीखाली येतील. एकाने आत्मज्ञान मिळवलं तर त्याचा समाजाला किती उपयोग होईल, किती लोकांना तो आत्मज्ञानाला स्पर्श करायला मदत करेल. त्यामुळे आपल्या ह्या वाचनासाठी शेकडो नाही म्हणता येईल, अनेक लोक दृश्य अदृश्य ज्ञात अज्ञात शक्ती कारणीभूत आहेत. त्यामुळं त्यांनी सांगितलं की दृश्य जग खरं नाहीये, अदृश्य जगात सगळं चालतं. अशा अनुभवापर्यंत असा जितेंद्रिय मनुष्य येऊन पोहोचतो जेव्हा विवेक जागृत होतो, जेव्हा तो सत्संगात जातो, जेव्हा तो अध्यात्मात प्रगती करतो, तेव्हा तो जितेंद्रिय होतो. म्हणजे इंद्रियांना ज्याने जिंकलं तो जितेंद्रिय मनुष्य कुठे, अशा अनुभवापर्यंत येऊन पोहोचतो की हे जग काही खरं नाही, हे दृश्य खरं नाहीये. वस्तुविषयक कल्पनांच्या योगाने बद्ध होणारे मनच आहे. वस्तुविषयक कल्पनांच्या योगाने बद्ध होणारे मनच आहे. आपण काय करतो, सगळीकडे हक्क दाखवतो, माझं घर, माझी मुलं, माझा परिवार. तर तिथे आपण माझं माझं मी पण गळून गेलं पाहिजे आपल्याला, की मी केअरटेकर आहे, मला इथं अपॉइंट केलेलं आहे, मला रोल दिलेला आहे, माझा रोल मी प्रामाणिकपणे निभावला पाहिजे, हे ध्येय ठेवायचं. हा, जो जो माझा रोल आहे, आता माझं माझं मी म्हणून तर आपण इतके जन्म घेऊन सुख दुःख भोगतोय आणि कर्माची फळं निर्माण करतोय. त्यानेच तर हे जग चाललंय. हे जग सगळं कर्माच्या सिद्धांतावरच चाललेलं आहे. प्रत्येकाची कर्म आहेत काही ना काही, प्रत्येकाची कर्म. मग ते कर्म केलं की फळ आलं, फळ भोगण्यासाठी जन्म आला, जन्म आला की परत ते माणसं आली, नातेवाईक आले, परत त्याच्यात नवीन कर्म झाली, क्रियमाण कर्म. त्यामुळं हे सगळ्या कल्पनांच्या योगाने बद्ध होणारं मनच आहे. आणि त्या कल्पना निघून गेल्यामुळे शुद्ध होऊन आत्मसन्मुख होऊन मुक्त होणारे मनच आहे. आता कळलं का, काट्याने काटा कसा काढायचा, हिऱ्याने हिरा कसा कापता येतो. हिऱ्याला दुसरा कुठलाही धातू कापू शकत नाही, पैलू पाडू शकत नाही. त्यामुळे मनाला दुसरं कोणीही जितेंद्रिय करू शकत नाही. इंद्रियांना जितेंद्रिय व्हायचं असेल तर मन हा मुख्य मुद्दा आहे. मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचंय. त्यामुळे पुढे त्यांनी सांगितलेलं वाचूया आणि थांबूया. मनामध्ये ज्या ज्या विषय भोगांचे आपण एकसारखे चिंतन करतो, बघा, आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचं सतत सतत चिंतन केलं आणि आपल्याला वाटतं असं कसं झालंय, माझ्या मनात पण नव्हतं हिच्याशी भांडायचं, माझ्या मनात पण नव्हतं ह्या व्यक्तीला तोडायचं, आणि कसं तोडलं. मागं जा, मागचे डॉट जोडा, काय चिंतन केलं होतं त्या व्यक्तीबद्दल, हा, त्या परिस्थितीबद्दल मनात काय घोळत होतं, गेला महिना, गेलं वर्ष, गेले 2 वर्ष, गेले 3 वर्ष, तेव्हा ते आता घडून आले. हा, मनात आपल्याला वाटलं की मला हे हे खायचंय, किती दिवस चिंतन केलं आपण त्याचं, मग आपल्याला बरोबर ते खावंसं वाटतं. त्याच्या दृष्टीने आपली इंद्रिय कामाला लागतात. हा, मन लावतं कामाला इंद्रियांना, की मनात हे चिंतन चाललेलं आहे बाबा, आता ते खरं कर. तेव्हा जगात जे काही चांगलं वाईट घडतं ते मनातल्या चिंतनाने आधी त्याचं बीज रुजवलं जातं. मग आपल्या मनात ज्या चिंतनाचं बीज आपण तयार करतो ते बीज आपल्या मनाच्या भूमीतच रुजतं. म्हणजे आपल्या मनाच्या भूमीत रुजलंय ते आपल्या मनातच उगवणार ना, त्याचा वृक्ष मनाच्या भूमीतच येणार आणि ती फळं आपल्यालाच खायला लागणार आहेत. त्यामुळे आपण म्हणतो की मनात मी विचार केले, कुणाला काय कळणार आहे मनात असं बोललेलं, पण ते बीज रुजलंय ऑलरेडी आणि ते रुजेल. आज ना उद्या त्याला खत पाणी मिळेल, ते रुजेल, ते मोठं होईल, त्याची फळं येतील, त्याची फळं मलाच चाखावी लागतील. त्यामुळं कडुलिंबाचं बी रुजवून आंब्याचं फळ येईल अशी वाट बघतो आपण, इतके अडाणी असतो आपण, इतके अज्ञानी असतो. त्यामुळं वस्तुविषयक कल्पनांच्या योगाने बद्ध होणारे मनच आहे आणि त्या कल्पना निघून गेल्यामुळे
शुद्ध होऊन, आत्मसन्मुख होऊन मुक्त होणारे मनच आहे. त्यामुळे मनालाच समजून घ्यायचंय. मुक्ती, मोक्ष हे ह्याच्याच द्वारे आपल्याला मिळवायचं आहे. मनामध्ये ज्या ज्या विषय भोगांचे आपण एकसारखे चिंतन करतो, तो विषय मनामध्येच प्रत्यक्ष अनुभवाला येत असतो. पण जसं म्हणालो की कल्पना करा. कल्पना करायला काय काय वाटतं? पंतप्रधान झालो, करा कल्पना. हा, किंवा एखाद्या 25 एकर राजवाड्यांचा मी मालक झालो, तर कल्पनेत करायला काय हरकत आहे? 25 एकरची आता शक्य नसतं तरी. हा, तर कुठलीही कल्पना करू शकतो. मग ते राजवाड्याचा महाद्वार असेल, मग त्या राजवाड्यात 50-100 नोकर आहेत. हा, मग 30 राण्या आहेत. काय वाटेल ती कल्पना करू शकतो. पण जेव्हा ती कल्पना आपण म्हणतो की आता 7-12 मागायला गेला तर वेड्यात ना काढतील ना. मी स्वप्नात अशा अशा 25 एकर राजवाड्याचा मालक होतो आणि कॉर्पोरेशन मध्ये गेला तुम्ही, तर सगळे हसायला लागतील, म्हणतील याला वेड्याच्या इस्पितळात न्या, तिथे ऍडमिट करा. कुठला 25 एकर राजवाडा आणि कुठली जागा, कुठल्या राण्या, कुठलं तुझं ऐश्वर, ते सगळं स्वप्न होतं. एक्झॅक्टली आपलं जीवन हे स्वप्न आहे. असं जर आपण आत्मज्ञानाच्या दृष्टीने समजून घेतलं आणि त्याचा जर अभ्यास केला, अभ्यास महत्वाचा आहे, तर आपल्याला हे सगळं भ्रम वाटायला मदत होते आणि ते शक्य होतं. तर मनात आपण काही चिंतन करायचं नाही, चांगलं वाईट काहीच नाही. शुभ संकल्प, शुभ वासना आणि मनाचा त्यांनी सांगितलं ना, निराश केल्यावर चिंतन बंद होतं. मग ज्याचं आपण एकसारखं चिंतन करतो, तो विषय मनामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला येत असतो. एखादी ही व्यक्ती वाईट आहे, ही व्यक्ती वाईट आहे, ही व्यक्ती वाईट आहे, हा वाईट आहे, हा माझा शत्रू आहे. एकसारखं चिंतन केलं तर ती व्यक्ती पण तशीच वागायला लागते. आणि आपलं मन पण म्हणतं की ही शत्रू आहे, ही शत्रू आहे, ही शत्रू आहे. तर आपण मनात असा विचार करू शकतो, ही व्यक्ती काय एवढी वाईट नाही बरं का, चांगली आहे. हा, ही माझी हितचिंतक आहे, ती शत्रू नाहीये, ती माझी मित्र आहे. असं जेव्हा आपण सूक्ष्मात म्हणतो, तेव्हा ती व्यक्ती खरंच येऊन बोलते, अरे आपण इतके वर्ष उगीच एकमेकांच्या मनात आडी ठेवली, परत पहिल्यासारखं वागूया. हे होतं. ज्याचं चिंतन करतो ते प्रत्यक्षात येतं. त्यामुळं स्थूलाचे सगळे नाड्या, सगळा कंट्रोल हा सूक्ष्मात आहे. त्यामुळे आपल्याला काय हवंय त्याचं चिंतन करायचं. मी मुक्त आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, मी आत्मज्ञानी आहे, मी सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेले आहे, मी चेतना आहे, मी आत्मा आहे, ह्याचं सतत चिंतन करायचंय. एक ना एक दिवस आपल्याला हे ज्ञान अनुभवाला येईल. मिळेल म्हणजे मिळणार नाही, ती काही वस्तू नाहीये हातात धरण्यासारखी. तिला काही लांबी रुंदी रंग नाव रूप नाहीये, ती अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळं खऱ्या विवेकाचा उदय झाल्याबरोबर विषयांवरचे प्रेम उडून जाते. खऱ्या विवेकाचा एक हायली टेस्टेड झाला ना माणूस, त्याची एकदम टेस्ट, चव, उच्च प्रतीची चव निर्माण झाली ना, की असं मुलांना पण चांगले संस्कार दिले ना, त्यांच्या संगतीत कितीही वाईट मुलं येऊ द्यात, त्यांना एकदा चांगली टेस्ट दिली ना आपण घरातून, ते बिघडणंच शक्य नाहीये. तेव्हा आपण म्हणतो ना, एवढं आम्ही चांगलं शिकवतो, तुम्ही वागता का तसे? आई वडिलांना हा तमाम प्रश्न आहे आपल्या, की आपण जसे वागतो तशी मुलं होतात, आपण जे सांगतो तशी होत नाही. मुलं हुशार असतात, मुलं बघतात. आमच्या सोसायटीत काही काही मुलं वॉचमनला ए वॉचमन असे हाक मारतात आणि काही काही मुलं म्हणतात ओ काका. ह्याच्यावरूनच कळतं की आपण जसं वागतो तशी मुलं असतात. तर त्यामुळं आपल्याला खऱ्या विवेकाचा उदय झाल्याबरोबर विषयांवरचं प्रेम उडून जातं. मग पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही की षड्रिपूंवर काम कर, मोह चांगला नाही, लोभ चांगला नाही, क्रोध चांगला नाही, आसक्ती चांगली नाही. टेस्ट आपल्याला चांगली घ्यायची ह्या ज्ञानाची, सत्संगाची, आत्मज्ञानाची. ब्रह्म म्हणजे काय, हे जग कसं निर्माण झालं, मी कुठून आलो, माझी निर्मिती कोणी केली, नाही पंचमहाभूत म्हणजे काय, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे काय, अशी टेस्ट निर्माण झाल्यावर आपल्याला असं कसं वाटेल, हा चांगला तो वाईट, हा माझा हा दुसऱ्याचा, हा दुष्ट हा सृष्ट, हा सज्जन हा दुर्जन. ही चीप टेस्ट आहे. हे आपल्याला नकोसच वाटेल, हे आपोआपच गळून पडेल आपल्यातून. त्यामुळं विषयांवरचं प्रेम उडून जाईल. नंतर आत्मज्ञानाचा उदय होऊन इष्ट अनिष्ट विषयक राग द्वेषाची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते. तो काही करायला जाऊ नका, बाहेरचं काही बदलायला जाऊ नका, बाहेर कोण दुष्ट आहे कोण काही त्याची चर्चा करू नका, न कोणाला दोष द्या, न कोणाला लेबल लावा, न कोणाला जज करा. काय जे करायचं ते आपल्यात करायचं. आत बाहेर, अंतरंग साधना, बहिरंग साधना, यम नियम, वृत्ती बदलणं, भावना बदलणं, चिंतन करणं. दुसऱ्याचं चिंतन करणं सोडून द्यायचे, स्वतःचं चिंतन करायचंय.
स्वतःची परीक्षा घ्यायची आहे, स्वतःला पास नापास करायचंय. त्याने सगळं बदलणार आहे बाहेरचं. आपोआप बदलेल सगळं. केवळ तुमच्या स्पंदनाने लोकांच्यात चांगले व्हायब्रेशन कळतील. आपल्या स्पंदनाने लोकांच्यात बदल होतो. आपल्या स्पंदनामुळं आसपासची परिस्थिती बदलते. त्यामुळं राग द्वेषाची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते. असा विवेक बुद्धी निरंतर जागृत असलेला पुरुषच सर्वत्र ब्रह्मदर्शन होण्यास पात्र असतो. काय आम्ही किती ग्रंथ वाचले, 4 वेळा योग वासिष्ठ वाचला, काय मुक्ती बिक्ती त्यांचं त्यांनाच कळत नाही. काहीतरी बोलत असतात आपले ब्रह्मदर्शन ब्रह्मज्ञान असं तुम्ही म्हणाले. तुम्ही नाही म्हणणार, कुणी कुणी म्हणतील. म्हणजेच त्यांनी स्वतःवर शून्य प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी शून्य साधना केलेली आहे. त्यांनी स्वतःला बदलण्याच्या प्रयत्नाला कष्टच दिलेले नाहीयेत, कष्टच केलेले नाहीयेत. त्यामुळं एखाद्या वाक्याने एखाद्याला झटकन आत्मदर्शन होईल, एखाद्या शब्दाने आत्मज्ञान होईल, एखादी गोष्ट ह्यातली ऐकली वाचली तर तो कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल. असं कसं होईल मग? एकाला मिळेल आत्मज्ञान आणि एकाला मिळणार नाही. त्यामुळे मेहनत घ्यायची आहे, स्वतःवर कष्ट घ्यायचे. तर त्यांनी अनंत शक्तीवर प्रेम करा. आता झिस्ट काय आहे? अनंत शक्तीवर प्रेम करा. बाकीचं प्रेम तात्पुरतं आहे. बाकीचं प्रेम हे बाय प्रॉडक्ट आहेत, ते मिळतीलच, बाय डिफॉल्ट मिळतील. हा, अनंत शक्तीवर प्रेम करा. आपोआप प्रेम करणारी लोक जमा होतील. हा, जे तुमचा आपला द्वेष करत होते ना ते सुद्धा प्रेम करायला लागतील. त्यामुळे अनंताकडे जायचंय, अनंताला ओळखायचंय, अनंत शक्तीवर प्रेम करायचंय. अनन्य म्हणजे दुसरा कोणीही नाही. ज्याने हे निर्माण केलंय, रचयिता आहे. हा, उत्तम पुरुष, पुरुषोत्तम योग, त्याच्यावर फक्त जाणायचंय, त्याला त्याच्यावर प्रेम करायचंय. बाकीचे प्रेम बाय प्रॉडक्ट आहेत, करतीलच. हिंस्त्र प्राणी सुद्धा प्रेम करतील. इतकी ताकद ह्या आत्मज्ञानामध्ये आहे. जय श्रीराम. आजचं वाचन इथे थांबूया. प्रभू श्रीरामांचं चिंतन करूया, प्रार्थना आणि शांती मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.